नमस्कार. आज ना मी मस्त असं पिठलं भाकर बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं लसूण घेतले आहे, हिरवी मिरची घेतली आहे, बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटी, कोथिंबीर घेतली आहे, 1 कांदा घेतला आहे. चला तर मग सुरुवात करू. सर्वात पहिले कांदा आपल्याला बारीक बारीक असे कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कट करायचं आहे आपल्याला कांदा. अशा प्रकारे मिरची, कांदा, कोथिंबीर बारीक कट करून घ्यायचा आहे. आता लसूण खलबत्त्यात टाकायचं आहे. त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं कुटून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे. कुटलेल्या लसणाचा टेस्ट थोडा वेगळाच येतो, खूप छान टेस्टी लागतो. पाहू शकता तुम्ही, एवढं आपल्याला बारीक करायचं आहे, जास्त काही बारीक करायचं नाही आहे. कढई तापली की तेल टाकायचं आहे आपल्याला. तर याला आम्ही पई म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत. तर 2 पई आम्ही तर तेल टाकले आहे. तेल गरम झालं की लसूण जिरं कुटलेलं होतं ते टाकायचं आहे. चांगलं कडकडू द्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे कडकडलं की आपल्याला त्याच्यात कांदा मिरची टाकायची आहे. गॅस बारीक करायचा आहे. 3-4 मिनटं इथं आपल्याला कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता थोडासा रंग बदलला आहे कांद्याचा. अशा प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे, हळदी पावडर टाकायचा आहे. गरम मसाला वगैरे मी काही टाकत नाही. पिठल्यामध्ये जेवढं साधं सोपं बनवणार ना तुम्ही तेवढा टेस्ट छान येतो. आता इथं कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर टाकून 1 मिनटं परतून घ्यायचे आपल्याला. आता ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं तेवढीच वाटी मी इथं घेतली आहे. तर 3 वाटी पाणी इथं मी टाकणार आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही पाणीचं प्रमाण वाढवू शकता. 3 वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे. उकड येऊ द्यायचा आहे चांगला. गॅस थोडा फुल करायचा आणि उकड येऊ द्यायचा. तुम्हाला दिसतच असेल इथं अशा प्रकारे उकड येऊ द्यायचा आहे आपल्याला. गॅस एकदम बारीक करायचा, पूर्ण बारीक करून घ्यायचा गॅस. आता आपल्याला तिथं थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मी जो चम्मच वापरते आहे ना इथं, तशाच प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे. आम्ही याला चाष्टी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत, पण आम्ही याला चाष्टी म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून असं घेटत राहायचं आहे. आपल्याला हलवायचं आहे चांगलं व्यवस्थित, ते गिठोड्या राहणार नाही. अशा प्रकारे आपल्याला धीरे धीरे असे गिठोड्या मोडायचे आहेत. व्यवस्थित भांडं पकडून घ्यायचे आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही मी कसं पकडलं आहे. आणि धीरे धीरे असे गिठोडे मोडायचे आहेत आपल्याला. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. जे गाठे पडलेले होते ते दिसत नाही आहे आता. इथं तुम्हाला थोडीशी मेहनत जास्त लागणार आहे. झाकायचं आहे आपल्याला 5 मिनटं. आता 5 मिनटं झाले आहेत. पाहू शकता तुम्ही, झाकण उघडून घेतलं आहे मी. अशा प्रकारे आपल्याला बेसन बनवायचं आहे. झाकण ठेवायचं कारण एवढंच आहे की अशा प्रकारे खूपच उडतं आहे, त्याच्यामुळे आपण झाकण ठेवतात. पाहू शकता किती छान दिसते आपलं बेसन, खूपच टेस्टी लागतं. तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा. इथं मी घेतले आहे ज्वारीची भाकर आणि उडदाचा पापड आणि बेसन.